प्रभाग 11 मधील 900 महिलांना एनसीएमसी स्मार्ट कार्डचे वाटप। धुळे प्रभाग क्रमांक 11 मधील महिला भगिनींना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एनसीएमसी स्मार्ट कार्डचा लाभ मिळावा, विशेष स्मार्ट कार्ड नोंदणी व वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमांतर्गत प्रभागातील सुमारे 900 महिलांना स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले। महापौर सौ मयादेवी महादेव परदेशी यांच्या आयोजनातून रविवारी सकाळी 10:30 वाजता हा कार्यक्रम उत्साहात पार पडला। यावेळी प्रभाग क्रमांक 11 मधील ज्या महिलांनी एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली होती त्यांना कार्डचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमाला शहराच्या प्रथम नागरिक महापौर मयादेवी परदेशी, आमदार अनुप अग्रवाल, ओमप्रकाश अग्रवाल, जिल्हाध्यक्ष गजेंद्र रंपळकर, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, माजी महापौर जयश्री अहिरराव, माजी महापौर कल्पना महाले, मार्केट कमिटीचे संचालक महादेव परदेशी, स्थायी समिती सभापती लताताई पोद्दार, महिला व बालकल्याण सभापती उज्ज्वला ठाकरे, गटनेत्या किरण कुलेवार, नगरसेवक ओम खंडेलवाल, नगरसेविका सारिका अग्रवाल, चित्रलेखा परदेशी, नगरसेवक रोहित चांदोडे, चेतन गवळी, पंकज धात्रक, विकी परदेशी तसेच मंडळाचे सरचिटणीस तुषार भागवत आदी उपस्थित होते। महिलांसाठी प्रवास अधिक सुलभ होईल। यावेळी बोलताना आमदार अनुप अग्रवाल यांनी एनसीएमसी स्मार्ट कार्ड योजनेचे महत्त्व स्पष्ट केले। महिलांना एसटी प्रवासात अर्ध्या तिकिटाची सवलत मिळत असून स्मार्ट कार्डमुळे तिकीट काढताना सुट्ट्या पैशांची अडचण दूर होणार आहे। तसेच तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरजही कमी होणार आहे, असे त्यांनी सांगितले। उदाहरण देताना आमदार अनुप अग्रवाल म्हणाले की एखाद्या प्रवासाचे अर्धे तिकीट 50 रुपये 50 पैसे असल्यास कार्डच्या माध्यमातून तेवढीच रक्कम आकारली जाईल। त्यामुळे कंडक्टरकडे सुट्टे पैसे देण्याचा अथवा परत घेण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही। महिलांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले। महिलांना सन्मानाने आणि सुलभपणे प्रवास करता यावा या उद्देशाने अशा योजना राबविणे आवश्यक आहे। प्रभागातील 900 महिलांना या स्मार्ट कार्डचा लाभ मिळत असल्याचा आनंद आहे, असेही आमदार अग्रवाल यांनी सांगितले। आज धर्मयोद्धा आमदार अनुप जी अग्रवाल 1001 महिलाओं का जो एनसीएमसी कार्ड है उसका वाटप रखा है, तो यहाँ के जो हमारी सभी महिलाएं इनके लिए बहुत खुशी की बात है कि आज उन्हें बहुत ही संभाल के रखने वाले, जिस तरह से वो अपना गोल्ड वगैरह संभाल के रखते हैं उसी तरह ये स्मार्ट कार्ड वो संभाल के रखने वाले हैं। और जो भी योजना हमारे मोदी जी और हमारे भाजपा की तरफ से निकलेगी उनका हम उन्हें पूरा लाभ दिलवाते ही रहते हैं और ऐसी जो भी योजनाएं उनका लाभ पूरा मिलेगा।